हॅलो, तर आज आपण करणार आहोत शिराळ्याची किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी। यासाठी मी त्यांना स्वच्छ धुवून त्यांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। आता या शिरांमध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडे शिराळ्याचे तुकडे आणि मीठ टाकून ह्याचं जाडसर वाटण वाटून घ्यावे। आता थोडं जास्तच तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यात हे वाटण आपल्याला नीट खरपूस तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। या मिश्रणाचा आता कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यात आता मी थोडी हळद आणि गरम मसाला देखील टाकलेला आहे। आता 5 ते 7 मिनिटं तेलावर परतल्यानंतर याचा रंग पूर्णपणे चेंज होताना दिसेल। याचा रंग बदलला म्हणजे खरपूस भाजलेले आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। आता ही तिखट चटणीला एक मस्त रोस्टेड फ्लेवर येतो आणि ही भाकरीसोबत खाण्यासाठी फार छान लागते।